दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. राष्ट्रीय सुरक्षा कायदा म्हणजेच NSS अंतर्गत दिल्ली पोलिसांना विशेष अधिकार देण्यात आले आहेत. हा कायदा नेमका काय आहे, तो कधी लागू होतो, त्या अंतर्गत कोणाला किती काळ स्थानबद्ध करता येते आणि त्याचा इतिहास काय आहे याचा सविस्तर आढावा घेऊया. दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर राजधानीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षा कायदा अर्थात NSA अंतर्गत दिल्ली पोलिसांना विशेष अधिकार दिले आहेत. या निर्णयानुसार 19 जुलै ते 18 ऑक्टोबर 2026 या कालावधीत दिल्लीचे पोलीस आयुक्त प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेचे आदेश देऊ शकतील. NSA म्हणजे नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट हा प्रतिबंधात्मक कायदा आहे. हा कायदा गुन्हा घडल्यानंतर शिक्षा देण्यासाठी नव्हे तर देशाची सुरक्षा किंवा सार्वजनिक सुव्यवस्थेला संभाव्य धोका टाळण्यासाठी वापरला जातो. एखादी व्यक्ती शांतता भंग करू शकते किंवा अत्यावश्यक सेवांमध्ये अडथळा निर्माण करू शकते असा विश्वास प्रशासनाला वाटल्यास त्या व्यक्तीला प्रतिबंधात्मक ताब्यात घेण्याची तरतूद या कायद्यात आहे. या कायद्याअंतर्गत व्यक्तीला न्यायालयीन खटला सुरू होण्यापूर्वी काही काळ स्थानबद्ध ठेवता येते. मात्र अशा प्रकरणांचे परीक्षण करण्यासाठी सल्लागार मंडळाची प्रक्रिया देखील कायद्यात नमूद करण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षा कायदा 1980 मध्ये लागू करण्यात आला. त्यापूर्वीही भारतात प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेसाठी विविध कायदे अस्तित्वात होते. गेल्या अनेक दशकात दहशतवाद, गंभीर कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची परिस्थिती आणि काही संवेदनशील घटनांमध्ये या कायद्याचा वापर करण्यात आला आहे. दिल्लीतील अलीकडील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचे म्हणणे आहे की सार्वजनिक शांतता राखण्यासाठी हे पाऊल आवश्यक आहे. तर विरोधकांनी या निर्णयावर टीका करत विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याची आणि आंदोलनावर झालेल्या कारवाईबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. देशाची सुरक्षा आणि नागरिकांचे स्वातंत्र्य यामधील समतोल राखण्याबाबत या कायद्यावर नेहमीच चर्चा होत असते. त्यामुळे दिल्लीतील परिस्थितीत NSचा वापर किती प्रभावी ठरतो याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. दिल्लीतील NSSच्या वापरामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या उपाययोजनांनंतर पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणातील पुढील प्रत्येक घडामोडींवर सिटी न्यूज लक्ष ठेवून आहे. पाहत रहा सिटी न्यूज.